स्वामी समर्थ भीत नाही माऊली उभा तू माझ्या पाठीशी सोडव संकट जे जे येईल माझ्या गाठीशी भीत नाही माऊली उभा तू माझ्या पाठीशी सोडव संकट जे जे येईल माझ्या गाठीशी घास कोरडा ओना डोळा जीव तूच राख घास कोरडा ओना डोळा जीव तूच राख तूच म्हसोबा तूच मिठाई दैवत तू एक माऊली स्वामी समर्थ 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 ती भक्ती तुझी स्वामी रे भक्ती तुझी स्वामी तिला राखण्या शिंपडवर तुनी उपाय तू नामी रे उपाय तू नामी मुदोडदास रुजदे देण धरणीच्या आत कापूस पिंजून तुझ्याच लावीन समय लावात कांद गोधडी तुझ मायेची भरल्या थंडीत गोधडी तुझ मायेची भरल्या थंडीत उभा जोंधळा येऊ दे भरडा यंदा रब्बीत माऊली स्वामी समर्थ 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 समर्थ महाराज की जय. धन्यवाद. मी सर्वांना विनंती करतो की सर आपण आसनस्थ व्हावं. संपूर्ण टीम आलेली आहे. तत्पूर्वी थोडासा पाहुण्यांचा सन्मान करणं हे आपलं परमकर्तव्य आहे. म्हणून उपस्थित पाहुण्यांचा आपण छोटासा सत्कार सन्मान करणार आहोत. सगळ्यांच्या वतीने फक्त एक सन्मान वाणी साहेबांचा करा. प्रोड्युसर आपले सेवेकरी आहेत ना ते आणि मी बस काय होईल. नाही तर एवढं छान चाललंय का सगळ्यांच्या वतीनं 2 जणांचा सत्कार करा बस. आणि आम्हाला बोलू द्या. आम्हाला गुरु माऊलींविषयी बोलायचं. हा तर त्यांची विनंती बघा. मोठं मनाचं मोठेपण त्यांचं की सर्वांचा सत्कार करून वेळ घेण्यापेक्षा प्रातिनिधिक स्वरूपाचे 1-2 जे माऊलींचे सेवेकरी आणि ज्यांच्यामुळं हे आपल्याला त्यांना हे ओळख व्यक्त झालेले आणि त्यांचं हे मोठेपण त्यांच्या वागण्यातून आज येथे दिसून येत आहे. म्हणून त्यांची ओळख करून देताना मी या चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहे सन्माननीय श्री कैलासजी वाणी सर यांना मी निमंत्रित करतो. गुरुमाऊलींचे भक्त महाराजांचे भक्त आणि त्यांचा सन्मान आदरणीय श्री संतोष भाऊ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. आदरणीय कैलास वाणी सर प्रोड्युसर कृपया विनंती आहे. प्रचंड टाळ्यांच्या गजरात या चित्रपटाचे प्रोड्युसर वाणी सर यांचा सन्मान होतोय. तसेच देऊळबंद 2 या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांच्या हृदयात ज्यांनी स्थान केलेलं आहे ते प्रवीणजी तरडे सर यांचा सन्मान भाऊंच्या हस्ते होतोय. कारण प्रवीण विठ्ठल तरडे हे मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत यशस्वी आणि अष्टपैलू लेखक दिग्दर्शक व अभिनेता आहे. पुणे जिल्ह्यातील जातडे येथे जन्मलेले प्रवीण तरडे 10x10च्या खोलीतून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि चित्रपट सृष्टीमध्ये आज एक महत्त्वाचं मोलाचं नाव बनलेलं आहे. त्यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर देऊळबंद 2015, मुळशी पॅटर्न ज्याच्यामुळे ज्यांची ओळख झाली 2018, त्यानंतर
सेनापती हंबीरराव 2022, धर्मवीर 2022 आणि आता नुकताच येतोय ज्याच्या ते जाहिरात करण्यासाठी आलाय तो म्हणजे देऊळबंद 2 2026. आणि त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपल्या ग्रामीण भाषा आणि मातीतील कथांचं विशेष त्यांच्या चित्रपटात चित्रीकरण केलेलं असतं. म्हणून अतिशय जबरदस्त संवाद लेखन आपल्याला बघायला मिळतं आणि भरपूर पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. त्यात सांगायचं झालं तर शाहीर दादा कोंडके पुरस्कार, यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार, क्रीडा महर्षी हरिभाऊ साने जीवन पुरस्कार आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कार नामांकन आणि विजेते यासाठी त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एवढं मोठं मोलाचं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आमच्या आग्रहाला मान देऊन तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. आणि त्यांच्या सहचरिणी त्यांच्याबरोबर उपस्थित राहिल्या त्या म्हणजे स्नेहल प्रवीण तरडे मॅडम. त्या देखील एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री व दिग्दर्शिका आहे. सेनापती हंबीरराव, चौक, फुलवंती, देऊळबंद असे चित्रपट तसेच फुलवंती या आगामी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी अध्यात्मामध्ये वेदांचा अभ्यास 3 महिन्यात प्रमाणपत्र घेऊन पूर्ण केलेला आहे. वेदांचा अभ्यास यासाठी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवतोय. अतिशय आध्यात्मिक वारसा लाभलेलं हे कुटुंब आणि खूप जिकरीने सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेलं आहे. म्हणून सर पुन्हा एकदा मानाचा मुजरा तुमच्यासाठी. मैं गया नहीं जिंदा हूं असं स्वामी नेहमी सांगत असतात आपल्या भक्तांना. गया नहीं जिंदा है स्वामी, स्वामी अंतर्यामी, लय भारी असे स्वामी महाराज आणि त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांना मिळालेलाच आहे. आणि सर्वात महत्वाचं मला आनंदानं आणि छाती फुगवून सांगावं असं वाटतं की या चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहे ते वाणी सर आपल्या जवळ कोपरगावचे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी एक मानाचा मुजरा सर. आणि त्यांच्याबरोबर आलेली सर्वच टीम त्याच्यात स्नेहलजी तरडे असतील, रमेश परदेशी असतील, विनोद वनवे, अतुलजी कुदळे, जगन्नाथ निरगुडे, किरण भालेराव, वैभव अघाव, अभय नेरकर, प्रशांत भाकरे, बाकी सर्वच टीम सर्वांसाठी पुन्हा एकदा मानाचा मुजरा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशांतजी भाकरे यांचे विशेष आभार की त्यांच्यामुळे या चित्रपट सृष्टीतील कलाकारांचं आपल्याला दर्शन होत आहे. प्रशांतजी विशेष करून तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि सन्मान्य श्री कैलासजी वाणी सर प्रोड्युसर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. वाणी सर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज इथं कारवाडी, माझं गाव कोपरगावच, इथून फार लांब नाही आहे. पुण्यात व्यवसायाच्या दृष्टीने मी पुण्यात शिफ्ट झालो आणि या मार्गात आलो, स्वामी समर्थ मार्गात. म्हणजे महिलांचं कौतुक याच्यासाठी करावं लागतं की माझी मिसेस ही स्वामी समर्थ मार्गात होती आणि नामपूर हे माझं सासूरवाडी आणि तिथं केंद्राला मोरे दादा असताना त्यांनी जागा दिली होती. गुरुमाऊलींकडे आज सकाळीच जाऊन आलो, त्यांचा आशीर्वाद घेतला. तो टीजर आपल्याला आत्ता बघायला मिळेलच, तो लावायला सांगितलं आहे मी, कृपया तो लावावा. आपण जी सेवा करतो, गुरुमाऊलींनी ही जबाबदारी देऊळबंद भाग बनवण्यासाठी जो आशीर्वाद मला दिला आणि तो सुपरहिट झाला. आणि प्रवीण तरडेजी इथं आहेत. आम्ही जेव्हा पहिला भाग बनवताना दिंडोरीला गेलो होतो, त्यांना स्वामी समर्थ काय माहिती नव्हतं.
तिथं दिंडोरीत गेल्यावर त्यांना कळालं की स्वामी समर्थ काय आहे. आणि तिथं जी गोष्ट सुचली, गुरुमाऊलींनी फक्त आम्हाला अर्धा तास दिला होता, पण 3 तास गुरुमाऊली तिथून जागेवर हललं नाही. आणि मला असा आशीर्वाद दिला की 1988 साली आमच्याकडे फिल्म तयार होती, पण हे तुमच्या नशिबात आहे, म्हणून त्यांनी मला परमिशन दिली. आपण हा पहिला भाग बनवला शास्त्रज्ञ, दुसरा भाग आता शेतकऱ्यांसाठी आहे. कारण का मी पण एक कोपरगाव तालुक्यातील असल्यामुळं काय परिस्थिती असती, शेतकऱ्यांवर काय होतो, काय अन्याय होतो, किंवा कसं शेतीमध्ये राबावं लागतं, कधी ओला दुष्काळ होतो, कधी भरपूर त्याला समस्याला तोंड द्यावं लागतं. म्हणून प्रवीजींना म्हटलं आपण काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे, म्हणून हा भाग आपण शेतकऱ्यांसाठी केला. आणि एक महिलेवर काय परिस्थिती निर्माण होती असं स्नेहल तरडेंनी काम केलं आहे, म्हणून हा चित्रपट सर्व महिलांना समर्पित आहे. स्वामी इधर आएंगे? मनापासून बोलवलं की देव येतो म्हणतात. वारुळात बसून बसून याला कटाळा आला की माणसाची परीक्षा घ्यायला येतो बाहेर हा दगड. आज महाराज शोधत फिरण्याची वेळ तुझ्यासारख्या नास्तिक बाईवर कशी काय आली? माझ्या आस्तिक नवऱ्यामुळं. काय एक काल आमच्यात जरा वाद झालता, तो तुमच्या देवळाला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेलाय तू. अरे बाप रे, इथे देऊळ बंदच का? अगे नास्तिके, प्रत्येक युगात तुझ्यासारखे कित्येक रावण आणि कित्येक दुर्योधन पाहिलेत मी. देवाची परीक्षा पाहणारे. लिहून देते, कधी शेतकरी नसल पाहिला. परीक्षेला बसवलंस ना तू मला. आता परीक्षा दिल्याशिवाय मी जाणार नाही. आता परीक्षा देवाची. आपल्याशी संवाद साधताय आणि आपल्या टीमची ओळख करून देत आहे सर. चला एकदा गजर करू. स्वामी समर्थ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की. 10 वर्षांपूर्वी देऊळ बंद हा चित्रपट गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने, वाणी साहेबांच्या मदतीनं आम्ही सुरू केला. पहिला सिनेमा होता माझा. धडपड करत होतो, धावपळ करत होतो. आणि 10 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही दिंडोरीला गेलो, त्यावेळी बोलता बोलता गुरुमाऊलींनी पाठीवर हात ठेवला. मी नमस्कार करायला गेल्यावर, आणि ते म्हटले की आता जावा, पुढची 10 वर्ष तुला उसंत मिळणार नाही एवढं तू काम करशील. आणि तो आशीर्वाद खरा ठरला. देऊळ बंद आला, मग मुळशी पॅटर्न आला, मग सरसेनापती हंबीरराव आला, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आला, त्याचा पुढचा भाग आला. मी 10 वर्ष एकही क्षण उसंत न घेता काम करत होतो, अजूनही करतोय. गुरुमाऊलींचा तो आशीर्वाद पाठीशी राहिला. आणि 10 वर्षांनी तिथूनच मला आदेश आला. वाणी साहेब म्हटले की आता बाद झालं तरडे, आता पुन्हा स्वामींच्या कामाकडे लक्ष द्या. आणि हा सिनेमा बनवला देऊळ बंद 2, आता परीक्षा देवाची. तुम्ही आता पाहिलं असेल की तुम्हा लोकांनाच या वाक्याची महती कळू शकते. इथे बसलेल्या महिलांना, पुरुषांना, फक्त तुम्हाला ही कळू शकते. कारण देवाची परीक्षा, स्वामींची परीक्षा घ्यायची ताकद या संबंध विश्वामध्ये 2च माणसांमध्ये, एक शेतकरी
आणि दुसरं कुठली तरी महिला. या दोनच माणसांची जगात स्वामींची परीक्षा घ्यायची ताकद आहे, बाकी कुणाची नाही. आणि इथं तर पुढचं पाऊल आहे, स्वामींची परीक्षा घेणारी महिला शेतकरी आहे. तुम्ही सगळ्या शेतकरी महिला आहे. रोज शेतकरी काय परीक्षा देतोय आपला आपल्याला नाही. मी पण शेतकरी आहे, वाणी साहेब पण शेतकरी आहे. तर शेती करणाऱ्या माणसांनी स्वामींची परीक्षा घ्यायची ठरवली आणि स्वामी पण हसत हसत तयार झाले. स्वामी काय म्हणाले, अरे भक्तांनी जर ठरवलं तर वारुळात बसून मी कुऱ्हाडी खाल्ल्या बाहेर येण्यासाठी. आज शेतकरी महिलाचा दगड खातो, बाहेर येतो आणि मग बाहेर आलेल्या त्या स्वामी समर्थांनी जे काही केलंय, मागच्या 20 वर्षात शेतकरी आत्महत्येचा आकडा थोडा थोडा करत करत वाढत गेल्या वर्षीपर्यंत हा खूप वाढला. मागच्या 20 वर्षातलं पहिलं वर्ष असेल हे की त्या वाढणाऱ्या आत्महत्यांच्या आकड्याला उतरती करायला लागणार, एवढंच लक्षात ठेवा. कारण ते थांबवण्यासाठी स्वामी समर्थ परीक्षेला बसले. लक्षात ठेवा, ही शेतकरी महिला एकदा चिडून स्वामींना म्हणते की जाऊ नका, त्या बाईच्या समोर जाऊ नका. अहो ती दगड मारल, ईडी झाली ती दगड मारल. स्वामी म्हणतात आयुष्यभर तिच्या हातचा नैवेद्य खाला, आता दगडी खातो. कारण भक्तासाठी स्वामी काय काय सहन करतील हे आपल्याला माहितीच नाही. आपल्याला वाटतं रोज देव आपली परीक्षा घेतोय, देव आपली परीक्षा घेतोय. तसं नाहीये. देव आपली परीक्षा घेत नसतो. देव आपल्याला खूप मोठ्या परीक्षेपासून त्यावेळी वाचवत असतो आणि वाचवलं तरी आपल्याला ती परीक्षा वाटत असते. आणि ज्यावेळी देव स्वामी परीक्षेला बसतील त्यावेळी ते शेतकऱ्यासाठी काय काय करतील हे बघून आता अख्खं जग थक्क होणार आहे. गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं वाणी साहेबांना उचललेलं हे धाडसी पाऊल आहे आणि ते आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तर चला मंडळींनो, 21 मेला एक शेतकरी महिला स्वामींना परीक्षेला बसवणार आहे. म्हणजे तुमच्यासारखीच कुणीतरी शेतकरी महिला स्वामींना परीक्षेला बसवणार आहे. जरा थिएटर मध्ये बघायला तर जा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक ती परीक्षा देणार कशी आहे आणि परीक्षा देताना स्वामी नक्की करणार काय, शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी घडणार कशा आहेत. आणि स्वामी करणार म्हणजे काय तात्पुरती मलमपट्टी करतील होय. स्वामींचा तोडगा असा असतो, एकदा काढला की मग त्याच्या पुढे काय नाही, त्याच्या पुढे काय नाही. गुरुमाऊली अनेक संस्कार वर्ग घेतात, संगोपन वर्ग घेतात, बाल संस्कार वर्ग घेतात, गर्भ संस्कार वर्ग घेतात. प्रत्येक ठिकाणी ते सांगतात काय, आजपर्यंत कधी ऐकलं का गुरुमाऊली म्हटले चमत्कार करा मग तुम्ही नीट व्हाल? हा, ते म्हटले मनापासून फक्त स्वामींचं नाव घ्या, तुम्ही सगळ्या संकटातून बाहेर पडणार. आणि तेच आपले गुरुमाऊली चित्रपटाच्या शेवटच्या गाण्यात तुम्हाला भेटायला येणार आहेत, दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गुरुमाऊलींचं स्मरण करू, स्वामींचं स्मरण करू आणि 21 तारखेपासून आपल्या प्रश्नांसाठी हा सिनेमा येणार आहे. जर तुम्हाला माझा मुळशी पॅटर्न आवडला असेल, ज्यात मी सांगितलं शेती इकायची नसते, शेती राखायची असते, आणि ऐकलं, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ऐकलं, आपल्या सोन्यासारख्या बापजाद्यांच्या जमिनी जपून ठेवल्या. आता या चित्रपटात राखलेल्या त्या जमिनी कसायच्या कशा असतात हे स्वामी येऊन सांगणार.
त्यामुळं समाजातल्या बाकी कुठल्या घटकांनी बघितला नाही बघितला मला फरक पडत नाही, पण शेतकऱ्यांनी आणि स्वामी भक्तांनी हा सिनेमा बघितलाच पाहिजे. कित्येकदा काहीतरी होतं, आपल्या आजूबाजूचं जे कुटुंब असतं ते दुःखी असतं, त्यांच्याकडे तेवढी आर्थिक कुवत नसते आणि ते एकदम दुःखी असतात. पिक्चर तर पाहायचा असतो, सिनेमा तर पाहायचा असतो, पण तेवढी आर्थिक पैसे जमलेले नसतात. त्यावेळी आपल्या सेवेकरांची, आपल्यातल्या स्वामी भक्तांची जबाबदारी आहे. जर आपल्याकडे 4 पैसे असतील तर बाबा तू चिंता नको करू, किती कमी पडतंय हे माझ्याकडनं घे, पण तूच, ही स्वामी सेवा आहे. त्यामुळे चला मंडळींनो, म्हणून तर वाणी साहेब थोडीच यातनं त्यांचे बंगले बांधणार आहेत. पहिल्या सिनेमात पण जे मिळालं ते सगळं स्वामीचरणी दिलं. आता ही जे मिळणार आहे ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जी पोरं आहेत, पुरी आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी ते खर्च करणार आहेत. त्यामुळं कुणालाही यातून मोठं व्हायचं नाही, ही स्वामी सेवा आहे. त्यामुळे ती स्वामी सेवा म्हणून स्वीकारा. स्वामी समर्थ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आवाहन केलंय की 21 मेला आपल्याला हा चित्रपट बघायचा आहे. आणि विशेष या चित्रपटाचं की आपले सर्व चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असतात, परंतु हा स्वामींचा चित्रपट असल्यामुळे हा गुरुवारी प्रदर्शित होतोय. आणि तर आणखी एक सन्माननीय श्री आकांक्षा भाकरे, प्रशांतजी भाकरे यांच्या सौभाग्यवती आलेले आहे. त्यांचा सन्माननीय श्री तरडे सर आणि स्नेहलजी तरडे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. ज्यांच्यामुळे आज या टीमचं दर्शन झालं ते प्रशांतजी भाकरे, त्यांच्या सौभाग्यवती आकांक्षाजी भाकरे यांचा सन्मान होतोय. प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा सन्मान होताना बघतोय. धन्यवाद. आणि पाहुणे लांबून आलेले आहेत, त्यांना मुंबईला जायचं वेळ नाही, त्यांना आपण विनंती केली होती, तरी पण त्यांना निघायचं आहे. तर या टीमच्या हस्ते आमचे आदरणीय सन्माननीय सत्कारमूर्ती संतोष भाऊ यांचा सन्मान होतोय, की ज्यांच्या प्रेरणेतून गेल्या 25 वर्षापासून अविरतपणे हे कार्य चालू आहे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ केंद्र कारवाडी. आणि आजच्या या टीमला मी विनंती करतो की आमचे आदरणीय सन्माननीय भव्य दिव्य उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व श्री संतोष भाऊ जाधव यांचा सन्मान आदरणीय श्री प्रवीणजी तरडे सर करताय. प्रचंड टाळ्यांच्या गजरात आपण भाऊंचा सन्मान होताना बघतोय. श्री स्वामी समर्थ महाराज की. धन्यवाद सर. शेती इकायची नसते, शेती राखायची असते. आणि सर सेनापती हंबीरराव मधला घेतो.
2-2 वर्ष स्वराज्यात पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. स्वामी हो, स्वामी हो, स्वामी हो. धन्यवाद सर. यानंतर पुढचं नियोजन विठ्ठल सर करते.